Good evening, student. So now we will start with the coronary artery disease, that is CAD. It is also called as atherosclerosis. I have explained you what is atherosclerosis. Now in this, the calcium, fat, cholesterol and the fibrous tissue, they get deposited in the blood vessels, and the blood which is supplied to the heart muscles is less because the lumen becomes narrow. Okay, so this is CAD or the coronary artery disease. याला ॲथेरोस्क्लेरोसिस पण म्हणतात. यामध्ये कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल, फायब्रस टिश्यूज हे ब्लड वेसल्सच्या मध्ये जो लुमेन आहे तिथे डिपॉझिट होतं, आणि त्यामुळे जो ब्लड आहे जो हार्टला मसल्सला जो सप्लाय होणार आहे तिथं तो लुमेन नॅरो होऊन जातो. नाव द नेक्स्ट वन इज द एंजाइना पेक्टोरिस. Now this is the pain in the chest resulting from the reduction in the blood supply to the cardiac muscles because of atherosclerosis or arteriosclerosis, and it is characterized by severe pain and heaviness in the chest. The pain may spread to the neck, lower jaw, then left arm and left shoulder. The pain usually results from the exertion where there is more demand of oxygen by the heart but the supply does not meet the requirement. म्हणजे एंजाइना पेक्टोरिसमध्ये आपल्या छातीमध्ये त्या व्यक्तीच्या पेन होतं, आणि हा पेन का होतो आहे तर जे कार्डियक मसल्स आहेत त्यांना ब्लड सप्लाय कमी प्रमाणात होतो, आणि हे ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा आर्टेरियोस्क्लेरोसिसनी होतं. आता याचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर छातीमध्ये सिव्हिअर पेन असतं, छाती जड होऊन जाते, आणि हा जो पेन आहे तो नेक रिजनला, लोअर जॉला, अपर आर्मला, लेफ्ट शोल्डरकडे, लेफ्ट आर्मला होतो, आणि हा पेन जो आहे तो एक्झर्शनमुळे झालेला असतो. कारण एक्झर्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपलं जो हार्ट आहे तो खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन डिमांड करतो, पण जो सप्लाय जो होणार आहे तो त्याला कमी पडतो, आणि जी रिक्वायरमेंट हवी असते त्या ऑक्सिजन सप्लायची ती कमी पडल्यामुळे हा एंजाइना पेक्टोरिस होतो. नाव द अदर टॉपिक्स दॅट इज एंजिओग्राफी अँड इज डिलीटेड from our portion. Okay, now we will come to the electrocardiogram. So in electrocardiogram, what is that we are going to study. So electrocardiogram is a graphical recording of electrical variations detected at the surface of the body during their propagation through the wall of the heart. It is also called as ECG in short form. Okay, so this recording may be in the form of a printout or on-screen display, and the machine instrument which is used for recording this, it is called as electrocardiograph or ECG machine. Now this machine instrument detects and amplifies the signal. म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे ग्राफिकल रेकॉर्डिंग आहे इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्सचं, जे आपल्या बॉडीच्या सरफेसवर होतो ज्या वेळेला जो हार्टचा वॉल आहे त्यावेळेला त्यांच्याकडनं जेव्हा ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं त्यावेळेला. ओके, आणि यालाच म्हणतो आपण ECG. ही रेकॉर्डिंग एक प्रिंटआउटच्या फॉर्ममध्ये किंवा ऑनस्क्रीन आपल्याला डिस्प्ले दिसू शकतो. जो इन्स्ट्रुमेंट या रेकॉर्डिंगसाठी वापरला जातो त्याला म्हणतात ECG मशीन किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता हा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो सिग्नल डिटेक्ट करतात आणि ॲम्प्लिफाय करतो. ओके, सो डिफरंट इलेक्ट्रोड्स आर यूज फॉर रेकॉर्डिंग ऑफ द सिग्नल्स, अँड 4 इलेक्ट्रोड्स आर पोझिशन्ड ऑन द लिम्स, 2 ऑन द आर्म्स अँड 2 ऑन द लेग्स. नाव these are the limb electrodes, and 6 electrodes are positioned on the chest. These are the chest electrodes. Okay, म्हणजेच काय, हा जो इलेक्ट्रोकार्डिओग्राफमध्ये 4 वेगवेगळे इलेक्ट्रोड्स वापरले जातात रेकॉर्डिंगसाठी, त्या सिग्नल्ससाठी. 4 इलेक्ट्रोड्स हे लिम्सवर म्हणजे 2 हातावर आणि 2 पायावर हे पोझिशन केले असतात, आणि यांना आपण लिम इलेक्ट्रोड्स म्हणतो. आणि 6 इलेक्ट्रोड्स हे चेस्टला ठेवले जातात,
आणि त्यांना आपण म्हणतो चेस्ट इलेक्ट्रोड्स. नाव इन द नॉर्मल रेकॉर्ड 3 डिफरंट वेव्स आर रेकॉग्नाइज्ड as P wave, QRS complex and T wave. So P wave is a small upward deflection from the baseline of the graph and it represents the atrial depolarization. The QRS complex starts as a slight downward deflection from the baseline and it will continue as a sharp and large upright wave and then again it will end in a downward wave. So QRS complex represents the ventricular depolarization and T wave again is a small wide and upward elevated wave and it represents the ventricular repolarization. म्हणजे नॉर्मल रेकॉर्डमध्ये 3 डिफरंट वेव्स ओळखले जातात. पहिली आहे पी वेव, दुसरी आहे QRS कॉम्प्लेक्स आणि तिसरी आहे टी वेव. पी वेव ही छोटी वरच्या म्हणजे बेसलाईन ग्राफच्या बेसलाईनपासून वर डिफ्लेक्शन अपवर्ड होणारे डिफ्लेक्शन आणि त्यावेळेला एट्रियल डिपोलरायझेशन दाखवलं जातं. QRS कॉम्प्लेक्स हे एक सुरुवातीला स्टार्ट जे होतं तो खाली स्लाइटली डाऊनवर्ड डिफ्लेक्शन होईल बेसलाईनपासून आणि मग परत वर जाईल तो आणि शार्प आणि लार्ज वेव असेल ती आणि पुन्हा ती एंड होईल डाऊनवर्ड वेवमध्ये. आणि QRS कॉम्प्लेक्समध्ये काय दाखवलं जातं? वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन होतं. टी वेव परत ही स्मॉल आहे, वाईड आहे आणि परत अप जाणारी इलिव्हेटेड वेव आहे आणि या वेळेला वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन होणार आहे. ओके, सो आपण डायग्राम बघूया. बघा, टाइम इज प्लॉटेड अगेन्स्ट द मिलीवॉट्स. नाउ सी, फर्स्ट वन इज P, okay, P wave, then second one is QRS, okay, and last one is T wave. okay, सो बघा पहिल्यांदा काय होणार, P वेवमध्ये काय कसं झालेलं आहे, अपवर्ड आहे. आधी सुरुवातीला स्टेडी राहणार, मग अपवर्ड पी यू गेली आहे वर. ओके, वर गेल्यावर परत ती थोडीशी खाली येते जेव्हा सेकंड वेव चालू होते. म्हणजे त्यावेळेला पी वेवच्या वेळेला जेव्हा वर गेलेली आहे काय होणार आहे, एट्रियल डिपोलरायझेशन होतं. त्यानंतर जी QRT जी वेव आहे त्यावेळेला ओके बघा आधी खाली येते मग परत वर जाते आरपर्यंत, परत खाली येणार. ओके, सो पीपासून खाली दुसरी म्हणजे QRT. ओके, सो ही जो मधलं आहे दॅट इज द, इथे बघा Q दाखवलेला नाही आहे, इकडच्या बाजूच्या फिगरमध्ये Q दाखवलेला आहे. तर इथे आहे P झाल्यानंतर जी खाली वेव येते दॅट इज Q, मग वर गेली R आणि मग T. ओके, सो ही अशी वेव आहे आणि लास्ट जी आहे T. ओके, सो टी वेव बघा परत वर गेलेला आहे. ओके, सो इट इज अपवर्ड वेव. सो ही जी आहे वेव P वेव, QR आणि लास्ट आहे ती QRS आणि जी लास्ट आहे ती T वेव आहे. ओके, सो ECG कशासाठी वापरला जातो? नाव ECG हेल्प्स टू डायग्नोज द ॲबनॉर्मॅलिटी इन द कंडक्टिंग पाथवे or the enlargement of the heart chambers or the damages to the cardiac muscles, the reduced blood supply to the cardiac muscles, and also the causes of the chest pain. A physician can find out the defect in the heart by examining the wave pattern and the time interval between them. म्हणजे ECG मध्ये बघा आपल्याला इथे टाईम दिलेला आहे. सो आता ही जी आहे आर वेव, PR वेव, ती बघा किती वेळ आहे, 0.16 सेकंड आहे. त्याच्यानंतर RR इंटरव्हल आहे आणि मग त्यानंतर आहे T इंटरव्हल. सो ही T इंटरव्हल जी आहे ती आपल्याला माहिती आहे 1.2 सेकंडपासून 1.6 सेकंडपर्यंत होणार आहे ती. त्यामुळे आपल्याला ECGमध्ये काय होणार आहे, जर एखादं ॲबनॉर्मॅलिटी कंडक्टिंग पाथवेमध्ये असेल तर हार्टचं चेंबर्समध्ये एनलार्जमेंट असेल किंवा कार्डियक मसल्समध्ये डॅमेज असेल, ब्लड सप्लाय जे कार्डियक मसलला आहे ते रेड्यूस असेल किंवा चेस्ट पेनचे जे कॉजेस आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे ॲबनॉर्मॅलिटीमुळे आता
या कार्डिओग्राम आपल्याला मदत करणार आहे. आता जो फिजिशियन आहे तो जर एखादा हार्टमध्ये जर डिफेक्ट असेल तर या वेवचा पॅटर्न तो एक्झामिन करून आणि त्याचं जे टाईम इंटरव्हल आहे या वेव्समध्ये त्यावरून तो आपल्याला सांगू शकतो एखादा जर आपल्या हार्टमध्ये डिफेक्ट असेल. नाव वी विल कम टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज अ लिम्फॅटिक सिस्टम. नाव द लिम्फॅटिक सिस्टम